आज मी तुम्हाला झटपट असं वेगळ्या पद्धतीचं अंड्याचं कालवण बनवून दाखवणार आहे। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण तशी बनवता का ते पण कमेंट करून सांगा। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, एकदम थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, छोटे छोटे तुकडे करून घेतलेले, अर्ध्या वाटीचा अर्धा भाग घेतलेला, एवढं खोबरं घेतलेलं आहे। हे जे खोबरं आहे हे सुक्कं खोबरं आहे। एक छोट्या आकाराचं टोमॅटो, त्याचं जेवढं निघेल तेवढं बी काढून घेतलेलं आहे। एक गड्डी लसूण घेतलेला आहे, अर्धा इंच आलं असं पातळ तुकडे करून घेतलेले आहेत। मीडियम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर आणि ह्याच्यामध्ये काय करायचं, थोडंसं पाण्याचा वापर करून बारीक करून घ्यायचे। एकदम थोड्या पाण्याचा वापर करून बारीक करून घेतलेला आहे। कढई मी गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल काढून घेऊया। तेल आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं, अर्धी पळी घेतलेलं आहे आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता हे सगळं वाटण काढून घेऊया। वाटण मी सगळं काढून घेतलेलं आहे। आता याला काय करायचं, एक 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं। तेल सुटस्तवर बघा चांगलं परतून घेतलेलं आहे। चांगलं परतून घ्यायचं, कारण की हे सगळं जे आपलं साहित्य होतं ते कच्चंच होतं, भाजलेलं नव्हतं बिलकुल। ते भाजून घेतलं तरी पण चालेल। आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। तर गॅस करायचा बारीक। मिरची पावडर आहे, काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, धने जिरे पावडर आहे 1 चमचा, गरम मसाला पावडर, थोडीशी हळद घेतलेली आहे आणि हा कांदा लसूण मसाला 1 चमचा घेतलेला आहे। सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। तर गॅस परत मी वाढवलेला आहे आणि 1 मिनिटभर परतून घ्यायचं। मस्त असं मीडियम गॅसवर परतून घेतलेलं आहे, चांगलं परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये काय केलेलं, मिक्सरच्या भांड्यामध्ये कोमट पाणी मी टाकलं होतं, हलवून घेऊया। अजून ह्याच्यामध्ये काय करायचं, थोडंसं पाणी आपल्याला टाकायचं। सगळं जेवढं पण पाणी आपण ह्याच्यामध्ये घालू ना, ते सगळं कोमट पाणी घालायचं। मिक्स करून घेते आणि ह्याला काय करायचं, आपल्याला मध्यभागी करायचं आणि झाकण लावून शिजवून घ्यायचा हा मसाला पहिला चांगला, तेल सुटस्तवर। मसाला बघा शिजवून घेतलेला, असं तेल चांगलं सुटलं पाहिजे आणि असं चांगलं शिजलं पाहिजे। मस्त असं म्हणजे चव छान येते असं शिजल्यानंतर। जर हेच तुम्ही सगळं जर खोबरं हे भाजून जरी घेतलं तरी पण चालू शकते। आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का, गरम पाणी टाकायचं आहे। कोमट पाणी टाकलं तरी चालेल, गरम टाकलं तरी चालू शकते। तुम्हाला आता किती पाहिजे कालवण त्याप्रमाणेच पाणी टाकायचं। त्यात आपण 6 अंडी टाकणार आहे, तर त्याप्रमाणेच मी पाणी टाकणार आहे। जेव्हा आपण अशा रेसिपी बनवतो ना, तेव्हा जरा पसरट भांडं वापरायचं, म्हणजे असे पसरट कढई वगैरे। आता हे गरम पाणी टाकल्यामुळे काय आहे माहिती आहे का, लगेच उकळलं जातं। तर अशा पद्धतीत मी वाटीमध्ये अंडं फोडून घेतलेलं आहे, कारण की त्याचं कुठं कवच वगैरे पडलं तर चांगलं लागत नाही, त्यासाठी वाटीतच फोडून घ्यायचं। आता एक गरम पाणी टाकल्यामुळे बघा लगेच उकळायला लागलेलं आहे आणि मसाला जे आपण घेतला होता ना चांगला शिजवून, तर बारीकच गॅसवर मी झाकण ठेवून शिजवला होता। अजून पण बारीकच गॅस आहे, गॅस बिलकुल मी वाढवलेला नाही आहे। आता ही जे अंडं फोडलेलं आहे ना, ही अशा पद्धतीत हे उकळायला लागलेलं आहे, दिसतं का, आता हे उकळलं लगेच। तर जास्त आपल्याला हे उकळून घ्यायचं नाही आहे, अशा पद्धतीत बघा एकदम एका साईडला सोडून घ्यायचं आहे। आणि थोडं लांब लांब, जवळजवळ घ्यायचं नाही, लांब लांब थोडंसं घ्यायचं। हे बघ असं सोडून घ्यायचं एकाच जागी। तर मी अशा पद्धतीत आता ही 6 पण अंडी सोडून घेते। आता हे 6वं जे आहे हे मध्यभागी असं सोडून घेणार आहे आणि बिलकुल हलवायचं नाही, ह्याला आता हातच लावायचं नाही, गॅस बारीकच आहे। हे उकळून द्यायचं चांगलं। अशा पद्धतीत बघा बारीक गॅसवर ठेवलं, हळूहळू उकळलं जातं आणि जे आपली अंडी आहेत का नाही, जशी टाकलेत ना तशी शिजली जातात चांगली। फास्ट गॅस बिलकुल करायचं नाही, कारण गरम पाणी ओतल्यानंतर असं हळूहळू उकळलं जातं बघा। ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं। आता हे काय झालं होतं माहिती आहे का, लाईट गेली होती अचानक। हे मी तुम्हाला दाखवलं ना की आता असं थोडं थोडं उकळते, लाईट गेली होती। त्याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीप्रमाणे। आता आपण हलवून घेऊया। हे बघा मस्त असं होतं आणि अख्खेच्या अख्खे बघा तशीच तशी अंडी जशी आपण टाकतो की नाही तशीच राहतात, मस्त असं। आता हे चांगलं शिजवून द्यायचं बारीक गॅसवर, वाढवायचंच नाही। मी पहिल्यापासून जसं स्टार्टपासून आत्तापर्यंत बारीकच गॅस केला होता। आमच्या इथं काय झालं माहिती आहे का, लाईटची कामं चाललेली आहेत खाली, त्यामुळे लाईट बंद केली होती। एवढं झाकण ठेवणार आहे आणि बारीक गॅसवर शिजवून देणार एक 5 मिनटं। 5 ते 7 मिनिट झालेत बघा, बारीक गॅसवर मी एकदम उकळून घेतलेलं आहे। ह्याच्यावर वरून थोडीशी टाकायची कोथिंबीर। हे बघा किती छान झालेलं आहे आणि पूर्णपणे आपलं जसं ते तसं बघा। हे ऐका, सगळे जेवढे आपण 6 टाकले होते ना, हे बघा असेच असे शिजले गेलेले आहेत ते। आणि हे जर हे कालवण ना, हे बघा तरी पण किती छान असे आलेले आहे। झटपट करून बघा। काय होतं माहिती आहे का, रेसिपी करायला गेलं की नाही की आमच्या इकडे थोडंसं लाईटीचा खूपच प्रॉब्लेम आहे। मग आता ते मीठ उकळायला तुम्हाला सांगितलं ना उकळून देव, तेव्हा टाकायच्या टायमाला बरोबर लाईट गेली होती। तर सॉरी बरं का असं झाल्याबद्दल।
आणि ही अशा पद्धतीत एकदा तुम्ही झटपट करून बघा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.